न्यूज 18 लोकमतच्या या बुलेटिनमध्ये आपण जाणून घेणार आहोत पूरग्रस्तांच्या व्यथा। रायगड आणि सातारा जिल्ह्याच्या सीमेवरच्या वरंधा घाटाच्या कुशीत वसलेल्या तळीये मधली वाडी गुरुवारी दरडीखाली गाडली गेली। दुर्दैव म्हणजे या दुर्घटनेचा मागमूस येताच गावकरी वाडी सोडण्याच्या चर्चेसाठी जमले असतानाच भली मोठी दरड कोसळली आणि वाडीतली सर्वच्या सर्व 35 कुटुंब धरणी मातेच्या या उदरात क्षणात गाडली गेली। कुणाला काही कळायच्या आत 85 जीव इथं मातीच्या ढिगाऱ्याखाली गाडले गेले आणि अजूनही इथं मदत कार्य सुरू आहे। ढिगाऱ्याखाली अडकलेले मृतदेह बाहेर काढण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत। तळीये गावात अजूनही शोधकार्य सुरू आहे। कालपर्यंत दिसणारं उभं गाव आता स्मशानात बदललंय। 22 जुलैला दुपारी 4 वाजता डोंगरकडा कोसळला आणि तळीये गावातली घरं ढिगाऱ्याखाली कायमची गाडली गेली। या शोधकार्याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी शिवाजी गोरे यांनी। मृतदेह शोधण्यासाठी एनडीआरएफची तुकडी शर्थीचे प्रयत्न करतायत। तुम्ही पाहताय अजूनही हे सगळे मृतदेह बाहेर काढण्याचं काम सुरू आहे। आता हाती आलेल्या माहितीनुसार 3 ते 4 मृतदेह याच ठिकाणाहून बाहेर काढण्यात आलेले आहेत। अनेक मृतदेह एकाच ठिकाणी असण्याची शक्यता सुद्धा आहे। काही मृतदेह सुमारे 2 किलोमीटरपर्यंत वाहून गेले होते, ते सुद्धा शोध कार्य करून या एनडीआरएफच्या तुकडीने काल बाहेर काढलेले आहेत। आज पुन्हा एकदा या ठिकाणी मोठ्या प्रमाणात शोध कार्य सुरू झालंय। एनडीआरएफ असेल, एसडीआरएफ असेल किंवा अनेक जे तुकडे आहेत, प्रशासकीय यंत्रणा आहे, ते काम करते आणि मोठ्या शर्थीच्या प्रयत्नानंतर असे मृतदेह बाहेर काढण्यामध्ये त्यांना यश येते। परंतु या ठिकाणी मोठ्या प्रमाणात दलदल आहे, पाऊस सुद्धा आहे आणि अशा सगळ्या चिखलातून हे सगळे मृतदेह बाहेर काढण्याचं शोध कार्य जे आहे ते काम त्यांना करावं लागतंय आणि अनेक दिवस याच ठिकाणी मृतदेह असल्यामुळे अनेक मृतदेह कुजण्याची सुद्धा शक्यता वर्तवली जाते। या 2 जेसीबीच्या सहाय्याने इथे उत्खननाचं काम सुद्धा सुरू आहे। ही सगळी दलदल आहे आणि हेच तुम्ही पाहताय समोर जे घरं आहेत त्या घराच्या समोरच्या बाजूला काही मृतदेह अडकले आहेत आणि तिथून आता एनडीआरएफची तुकडी शर्थीचे प्रयत्न करून बाहेर काढते। त्या झाडाच्या खाली काही मृतदेह असण्याची शक्यता त्यांनी वर्तवलेली आहे। तिथे आता झाडाला तोडून खोदकाम करून काही मृतदेह बाहेर काढतायत आणि 2 ते 3 मृतदेह आता बाहेर काढलेले आहेत। अजूनही हे काम सुरू आहे। आज दिवसभरामध्ये किती मृतदेह बाहेर काढणं एनडीआरएफला शक्य होतंय हेच पाहणं गरजेचं आहे। शिवाजी गोरे, न्यूज 18 लोकमत, तळीये, महाड। तळीये दुर्घटना नेमकी कशी घडली मी दाखवण्याचा प्रयत्न करतोय। तुम्ही जर का बघितला तर या ठिकाणी या सगळ्या लोकांची घरं होती आणि ती संपूर्ण घरं आता नेस्तनाबूत झालेली आहेत। या ठिकाणी फक्त आपल्याला मलबा पाहायला मिळतोय आणि याच मलब्याखाली अनेकांचे मृतदेह असण्याची शक्यता आहे। 45 मृतदेह काढण्यात प्रशासनाला यश आलेलं आहे। आता शोध कार्याला गती आलेली आहे। एनडीआरएफ, एसडीआरएफ, टीडीआरएस या सगळ्या ज्या मदत कार्यातल्या ज्या यंत्रणा आहेत त्या यंत्रणा या ठिकाणी काम करतायत। 2 जेसीबीच्या सहाय्याने या ठिकाणी उत्खनन सुद्धा केलं जाते। एनडीआरएफची टीम मोठ्या प्रमाणामध्ये युद्ध पातळीवर शोध कार्य करते, परंतु अनेक मृतदेह या ठिकाणी दडून असण्याची शक्यता आहे। स्थानिकांनी सांगितलं की याच ठिकाणी सगळे लोक एकत्र होते, निघण्याच्या तयारीमध्ये असताना अचानक डोंगर आला आणि होत्याचं नव्हतं झालं। अनेकांचे मृतदेह याच ठिकाणी असण्याची शक्यता सुद्धा स्थानिकांनी वर्तवलेली आहे। त्यामुळे एनडीआरएफची जी तुकडी आहे त्याच ठिकाणी लक्ष ठेवून आहे आणि त्याच ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये युद्ध पातळीवर काम सुद्धा केलं जातंय। या तुकडीकडून शोध मोहीम युद्ध पातळीवर सुरू आहे। आज 3 मृतदेह त्यांना बाहेर काढण्यामध्ये यश आलेलं आहे। काल काही मृतदेह काढण्यात आले होते, आता 45 मृतदेह एकूण पूर्णपणे बाहेर काढण्यात आलेत। परंतु तुम्ही पाहू शकता फक्त एक घर आपल्याला पूर्णपणे उभं दिसतंय आणि या घरातले जे लोक आहेत, या घरातले लोक जिवंत आहेत, परंतु आजूबाजूचे जे सगळे घर आहेत ते जमीनदोस्त झालेले आहेत। त्या लोकांना जीविताला सामोरे जावं लागले। तुम्ही माझ्या समोर पाहू शकता इकडे हा सगळा डोंगर आहे आणि या डोंगराचा जो भाग आहे हाच पूर्ण डोंगराचा भाग तो त्या दिवशी खचला होता आणि हा संपूर्ण डोंगराचा भाग खाली आल्यानंतर या आजूबाजूचे जे पूर्ण घरं आहेत त्या घरांना मोठ्या प्रमाणामध्ये जमीनदोस्त केलं होतं। तुम्ही जर का बघितलं तर समोर एक आपल्याला पांढरं एक घर दिसतंय, त्या घरातले जे लोक होते ते लोक सुद्धा बाहेर पडले होते, परंतु घर त्यांचं अजूनही शाबूत दिसतंय। परंतु या घरातले लोकांचा मात्र दुर्दैवाने मृत्यू झालेला आहे। ते बाहेर पडण्याच्या तयारीत असतानाच अचानक मोठा लोंढा आला आणि या मातीच्या ढिगाऱ्याबरोबरच हे सगळे लोक या ठिकाणी ढिगाऱ्याखाली गाडले गेले। अनेक लोक जीव वाचवण्यासाठी पळत होते, परंतु अनेकांना याच दुर्दैवी दुर्घटनेमध्ये आपला मृत्यू
मृत्यूला सामोरे जावं लागलंय। अशा प्रकारची दुर्दैवी घटना, अतिशय दुर्दैवी घटना या ठिकाणी घडलेली आहे। आपण बघितलं सगळा हा जो परिसर आहे हा सगळा स्मशान परिसर आपण पाहतोय आणि याच परिसरामध्ये आता शोध कार्य सुरू आहे। परंतु आज आणि उद्या 2 दिवस या ठिकाणी मृतदेह शोधण्याचं काम सुरू असेल। आता दुर्गंधी सुद्धा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते, कारण मोठ्या प्रमाणात जर का मृतदेह सडले तर ते काढणं सुद्धा मुश्किल होतंय आणि अशा कठीण परिस्थितीमध्ये आपत्कालीन जी यंत्रणा आहे, NDRF असेल किंवा या जे सगळ्या यंत्रणा आहेत ते काम करतायत, परंतु त्यांना अनेक अडचणीला सामोरे जावं लागतंय आणि अशा परिस्थितीमध्ये मृतदेह किती बाहेर पडतील, किती लोकांना बाहेर काढण्यात यश येईल, उद्या आणि परवा 2 दिवसामध्ये कळू शकेल। परंतु सध्या तरी या ठिकाणी युद्ध पातळीवर काम सुरू आहे। आज 3 लोकांचे मृतदेह बाहेर काढण्यात यश आलंय। टोटल 45 लोकांचे मृतदेह बाहेर काढण्यात प्रशासकीय यंत्रणेला यश आलंय, परंतु अजूनही 40 ते 45 लोकांचा मृतदेह या ढिगाऱ्याखाली असण्याची दाट शक्यता आहे। शिवाजी गोरे, न्यूज 18 लोकमत, तळीये, महाड। काळजाचा थरकाप उडवणारी ही दृश्य आहेत खरं तर, आणि अस्वस्थ करणारी ही शांतता या संपूर्ण परिसरात दाटली आहे। तळीये गावातल्या दुर्घटनेनंतर मदतीचा ओघ सध्या सुरू झाला आहे। या मदतीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी शिवाजी गोरे यांनी। दुर्घटनाग्रस्त भागातल्या लोकांसाठी आता मदतीचा ओघ सुरू झालेला आहे। अनेक सामाजिक संस्थेने मदतीचा हात पुढे केलेला आहे। दापोली तालुक्यामधल्या काही गावातल्या लोकांनी आता या ठिकाणी मदत पोहोचवलेली आहे। तळीये गावातल्या जे मृतदेहांचे जे नातेवाईक आहेत त्यांना आता मदत दिली जाते। कशा प्रकारची मदत या ठिकाणी पोहोचवली जाते आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया। मला सांगा, तुम्ही दापोलीतनं तळीये गावामध्ये मदत घेऊन आलात, या लोकांना तुम्ही दिलासा दिलाय, काय सांगाल याबद्दल? आमच्यासोबत ज्येष्ठ कार्यकर्ते आहेत वैभव खोपटकर, त्यांनी पुढाकार घेतला आणि आमच्या गावचे सरपंच, उपसरपंच यांना घेऊन आम्ही गावातल्या लोकांकडून काही वस्तू गोळा केल्या, जीवनावश्यक वस्तू, तांदूळ, कांदे वगैरे ह्या टाईपमध्ये। आणि इथे येऊन जे पूरग्रस्त आहेत त्यांना आपण मदतीचा एक खारीचा वाटा आपला असावा या हेतूने आम्ही इथे आलो। आणि ज्या विविध सामाजिक संघटना, संस्था आहेत, आम्ही इथली परिस्थिती बघितली आहे की लोकांचे संसार अक्षरशः उद्ध्वस्त झालेत। कपड्यांपासून तर सगळ्या वस्तू, भांडी कुंडी सगळं नाहीसं झालेलं आहे। पुराचं पाणी घरात घुसलेलं आहे आणि काहीच शिल्लक राहिलेलं नाही। तर या माध्यमातून आम्ही लोकांना अशी विनंती करतो की ज्या तुम्हाला प्रत्यक्ष इथं येऊन मदत करणे शक्य नसेल तर ज्या सामाजिक संस्था आहेत, संघटना आहेत, सामाजिक कार्यकर्ते आहेत, ते मदतीचं आव्हान करत आहेत, तर त्यांच्या आव्हानाला तुम्ही अल्पसा का होईना पण प्रतिसाद द्या आपापल्या परीने। आणि हे जे पूरग्रस्त आहेत यांच्या दुःखामध्ये आपण सगळ्यांनी सहभागी होऊया। थँक्यू। काय सांगाल तुम्ही? मी सरपंच आडे, कोळी समाजाच्या मार्फत आम्ही इथं या पूरग्रस्त म्हणजे तळीये गावाला मोठा पूर गेलेला आहे। त्या पुरामध्ये कमसे कम 70-80 लोकांची दुर्दशा झालेली आहे। त्यांनी आपल्या घरातील लोकांना, आता त्यांचं घर उद्ध्वस्त झालेले आहेत, तर आम्ही छोटासा काय असे ना, पण आम्ही थोडासा आमच्या परीने आमची जी काही मदत होती समाजाच्या पुरती, ते आम्ही आमच्या कोळी समाजामार्फत इथं स्फूर्त मदतीकरता अनेक समाज आता सरसावले आहेत। सरकारकडून मदत तर दिली जाते, परंतु सामाजिक सेवाभावी जे संस्था आहेत त्या सेवाभावी संस्थेकडून आता मदतीचा हात पुढे केला जातोय। त्यामुळे जे दुःखी लोक आहेत, दुर्घटनाग्रस्त लोक आहेत, अशा लोकांना मदतीचा हात दिल्यामुळे त्यांना थोडाफार दिलासा मिळतोय। शिवाजी गोरे, न्यूज 18 लोकमत, तळीये, महाड। तळीये गावातल्या शोधकार्यासाठी NDRFच्या मदतीला आता ट्रेकर्स धावून आलेत। मृतदेह शोधण्यासाठी हे ट्रेकर्स NDRFला मदत करतायत। गावातील शोध कार्यासाठी NDRF असेल किंवा SDRF असेल, त्यांना मदत व्हावी म्हणून काही ट्रेकर्स सुद्धा या ठिकाणी शोध कार्यासाठी आलेले आहेत। या ट्रेकर्सकडून आपण जाणून घेऊया त्यांना नेमके काय अडथळे आले, कशा पद्धतीने त्यांची NDRFला मदत झाली। दादा, मला सांगा, तुम्ही या ठिकाणी मदतीसाठी आलेला आहात, शोध कार्यामध्ये तुमचा मोलाचा वाटा आहे, काय सांगाल तुम्ही, किती अडथळे तुम्हाला निर्माण झाले? नमस्कार, मी सागरगड दुर्गसेवक संस्थेकडून आम्ही आज इथे आलेलो आहोत। खरं सांगायचं तर काल आम्ही महाडमधील सर्व जनतेच्यासाठी जे काही खाऊचे सामान होते, जसे की पाणी आणि बिस्किट वगैरे इत्यादी, हे आम्ही घेऊन आलो। पण इथली जी परिस्थिती आमच्या कानावर आली म्हणून आम्ही आमची टीम इथे आलो।
की या परिस्थितीमध्ये आपला थोडासा खारीचा वाटा लागावा म्हणून. तर सध्या अशी परिस्थिती आहे की 2 JCBच्या साहाय्याने सर्व जो काही माती आलेली आहे ते काढतायत. तर आम्ही ह्या सर्व गोष्टी अपरिचित होत्या, तरी पण आम्ही NDRFच्या मदतीने तिथले विटा काढणे घरांच्या किंवा घरकामाचे जे काही घराचे अवशेष आहेत ते बाजूला करण्यामध्ये आम्ही त्यांना मदत केली आणि जे काही मृतदेह तिथे काढण्याचं काम सुरू होतं त्याच्यात आम्ही त्यांना हातभार दिलेला आहे. तुम्ही नक्की हातभार लावलात. स्थानिकांनी सुद्धा मोठ्या प्रमाणात तिथे मदत केलेली आहे. शोधकार्य अजून सुरू आहे. किती दिवस हे शोधकार्य सुरू राहील? काय अडचणी निर्माण झालेल्या आहेत? NDRFला खरोखरच स्थानिकांची मदत होते का? नक्कीच स्थानिकांची मदत आहेच, कारण पहिल्या दिवसापासून स्थानिकहीच तिथे खूप मोठं तिथे योगदान दिलेलं आहे. नंतर जी काय प्रशासकीय जी मदत चालू झाली ती नंतर चालू झालेलं आहे त्याच्यानंतर. आणि ही बहुतेक हे रेस्क्यू अजून 2-3 दिवस नक्कीच हे चालू राहिले. आणि आम्ही पण त्याच्यात सहभाग घेतला आमच्या सागरगड दुर्गरक्षक संस्थेकडून आणि आहे तिथे खूप चांगलं काम झालं. काय तुमची मदत झाली? काय सांगाल तुम्ही? आमची मदत अशी झाली की आता सकाळी ज्या 3 ते 4 बॉडी मिळाल्या त्याच्यामध्ये जे अडथळे निर्माण होते ते आमच्या संपूर्ण टीमनी त्यांना हातभार लावला. त्याच्यानंतर आणखी बॉडी मिळण्याची शक्यता आहे. तर ते जेवढे अडथळे होत होते ते NDRF करतात. आमचा थोडाफार जिथं JCB जात नाही तिथं आम्ही थोडाफार हात लावून आमच्या संस्थेने हात लावून त्यांना सहकार्य केला. त्यांनी पण आमचे आभार मानले. प्रशासकीय यंत्रणा तळीये गावात पोहोचण्याआधीच स्थानिकांनी या ठिकाणी मृतदेह ढिगाऱ्यातून काढण्याचं मोठं काम या ठिकाणी केलेलं आहे. अनेक स्थानिक या ठिकाणी ढिगाऱ्यातले मृतदेह बाहेर काढण्यासाठी मदत करतायत. NDRF असेल किंवा SDRF असेल, प्रशासकीय यंत्रणा मोठ्या प्रमाणात काम तर करतायत, परंतु स्थानिकांचा सुद्धा या मृतदेह शोधण्यामध्ये खारीचा वाटा आहे. शिवाजी गोरे, न्यूज 18 लोकमत, तळीये, महाड. तेव्हा आभाळ कोसळलं आणि आज या गावावर आलेल्या संकटाच्या काळात अनेक हात सुद्धा मदतीला धावून आलेत. यासोबत बुलेटिनमध्ये एक छोटासा ब्रेक. कुठे जाऊ नका, पहा फक्त न्यूज 18 लोकमत. माझा घेऊन तरी बघा हिला पोराची आता झाला. स्वागत. तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमतवर. मुद्दा महाराष्ट्राचा. सांगली शहरातली कृष्णेची पातळी सध्या 55 फुटांवर असली तरी वाढलेल्या पातळीमुळे सांगली शहर सध्या जलमय झालंय. जवळपास 60% शहर कृष्णेच्या पुराच्या विळख्यात सापडले. तर ताकारी आणि भिलवडी या ठिकाणी कृष्णा नदीची पाणी पातळी ओसरू लागली आहे. पण सांगली शहरात आलेल्या पुरानं 2005 मध्ये आलेल्या महापुराची पुनरावृत्ती झाल्याचं पाहायला मिळत आहे. सांगली शहरातल्या महापुराचा फटका जिल्हा कारागृहाला सुद्धा बसलाय. कारागृहात सध्या पुराचं पाणी शिरलंय, त्यामुळे या ठिकाणी असणाऱ्या 300 कैद्यांचं स्थलांतर करण्यात आलंय. नजीकच्या सिटी हायस्कूल या ठिकाणी कैद्यांचं स्थलांतर करण्यात आलंय. तेव्हा कृष्णेच्या पाण्याचा प्रचंड मोठा वेढा, पुराच्या पाण्याचा वेढा सांगली शहराला पडलेला असून या पुरात सध्या अनेक नागरिकांचं आयुष्य उद्ध्वस्त झालेलं आहे. आसिफ मुरसल आपले प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहेत. आसिफ, जेव्हा पाणी सोडलं गेलं वरून धरणातनं तेव्हाच लक्षात आलं होतं की कृष्णेला मोठा पूर येणार आहे. आधीच वेळीच तयारी केली, त्याच्यामुळे मोठं नुकसान टळलेलं आहे. पण पुराचा धोका मात्र अजून सुद्धा कायम आहे. काय परिस्थिती आहे? पाऊस थांबलाय का?
विलास एकूणच बघितलं तर सांगलीची परिस्थिती थोडी बहुत हाताबाहेर गेली असं म्हणलं तर वावगं ठरणार नाही. कारण का सांगलीला महापूर हा नवा नाही आहे. कारण का 2005 असेल, 2019 असेल, नंतर आता हा 2021 हे तिसऱ्यांदा सांगलीला महापुराचा फटका बसलेला आहे. त्यामुळं काही लोक अगोदरच स्वतःहून काही नातेवाईक किंवा ज्या ठिकाणी गावी अशा ठिकाणी घर सोडून सामानासहित निघून गेले होते. परंतु ह्यासाठी जिल्हा प्रशासनाने काही तयारी करून ठेवली होती. कारण का जिल्हा प्रशासनाने सांगितलं होतं की 52 फुटापर्यंत पाणी जाईल. परंतु आत्ता सध्या 55 फुटाच्या जवळपास म्हणजे 54.9च्या आसपास पाण्याची पातळी आहे. आणि त्यामुळं जे काय लोकांना वाटत होतं की सध्या की आपण 52 फुटापर्यंत आपलं घर आहे, आपल्या घराला पाणी लागणार नाही. परंतु आता सध्या 2 ते 3 फूट वाटल्यामुळे त्यामुळं लोक आत्ता सुद्धा घरात होती. पण आपण पाहू शकतो की माझ्या मागं काही लोक रेस्क्यू करतायत. आपण दाखवू शकतो की ते रेस्क्यू टीमचे ते लोक आहेत की सकाळपासून साधारणतः तरी 300 ते 350 लोक बाहेर काढलेले आहेत. कारण अजून सुद्धा त्यांच्याकडे कॉल वेटिंगला आहेत की 3 ते 4 लोकांचे प्रत्येकानं कॉल येतात. कारण का ज्या ठिकाणी अपार्टमेंट आहेत, ज्या ठिकाणी घर आहेत, त्या लोकांना वाटलं होतं की आपण इथं पाणी येणार नाही आहेत. पण पाणी आल्यानंतर आता सध्या लोकांना बाहेर काढण्याचं काम सुरू आहे. जिल्हा प्रशासनाकडे योग्य ती खबरदारीचे उपाय घेतलेले आहेत. पण विलास परंतु काही लोकांनी स्वतःहून बाहेर पडलेले आहेत आणि साधारणतः 1 लाख लोकांना सांगलीच्या जिल्ह्यातून विस्थापित केलेला आहे. आणि तसंच 100हून अधिक गावांना या पुराचा फटका बसलेला आहे. विलास आसिफ, आता वरून जे पाणी कोयनेतून सोडलं जात होतं ते पाणी कमी झाल्यानंतर पूर ओसरतोय. पुढच्या काळात नेमकी काय परिस्थिती असेल? विलास पूर कोयनेतनं विसर्ग कमी केला असला तरी कराडमध्ये 7 ते 8 फुटानं पाणी कमी झालेलं आहे. परंतु बहे इकडच्या ठिकाणी गेल्या 3 तासात 1 फुटानं पाणी कमी झाले आहे. पण सांगली शहरात म्हटलं तरी इंचानं कमी पाणी होतं. म्हणजे पण नदीची पातळी आहे तशीच आहे. परंतु ज्या ग्रामीण भागात किंवा जे इतर शहरी भागात पाणी शिरलं होतं ते फक्त इंचानं कमी होते. कारण का ही पाणी पुरा ओसरायला सुरुवात होईल माझ्या अंदाजाने रात्री 9 ते 10, 11, 12 वाजतील. त्यानंतर सुरू होईल की हळूहळू पाणी. कारण का जे काय नदीच्या पात्राबाहेर पाणी गेलं होतं ते परत ते नदीच्या पात्रातच येणार आहे. आणि त्यामुळे ते पात्रात आल्यामुळे ते पाणी सरकायला उशीर लागणार आहे. आणि त्याचबरोबर इथून हरिपूरला वारणेचा संगम आहे आणि वारलेचं जे कोल्हापूर साईड किंवा वारणेचे धरणाचे तिथलं पाणी जे आहे ते मध्ये थोडं बहुत त्याला अडवणूक होते आणि फुगवटा निर्माण होतो. त्यामुळे पण कृष्णेचे पाणी पातळी हळूहळू म्हणजे इंचानं कमी होण्याची शक्यता आहे. विलास, जेव्हा 2019चा पूर आलेला होता ते तो पूर ओसरल्याच्या नंतर जे विदारक भीषण असं चित्र समोर आलेलं होतं, कोट्यवधी रुपयांचं नुकसान झालेलं होतं व्यापाऱ्यांचं. आज पुन्हा तशी स्थिती दिसतेय. दुकानांचे पहिले मजले पाण्याखाली गेलेले असतील तर याचा अर्थ त्यांचं सगळं काही उद्ध्वस्त झालंय असं घ्यायचा? विलास, काही लोकांचा हा बाजारपेठ साधारणतः 200 ते 250 दुकान ही पाण्यामध्ये आहेत आता सध्या. आपण 2019चा विचार केला तर 2019मध्ये लोकांना हे सुद्धा हलाल जागा सुद्धा मिळाली नव्हती. कारण का 2019ला हाहाकार माजला होता आणि त्यावेळी लाखो करोडो रुपयाचं नुकसान झालं होतं. पण आता काही व्यापाऱ्यांनी, कारण जिल्हा प्रशासन 2 दिवस अगोदरच सांगितलं होतं की 52 फुटापर्यंत जाणार पाणी पातळी जाणार आहे. आणि 2005चा आणि 2019चा अनुभव बघता लोकांनी दास्ती घेऊन स्वतःहून आपले काही सामान असेल, दुकान असतील, इतर काही जे काही मौल्यवान वस्तू असतात त्या काही दुकानदारांनी हलवल्या होत्या. त्यामुळे थोडं बहुत नुकसान झालं. पण नुकसान झालं असं नाही म्हणता येईल. पण त्याबद्दल थोडं बहुत व्यापाराचं नुकसान होणारच आहे. विलास, धन्यवाद तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल. तेव्हा सांगलीतल्या पुराची ही अत्यंत विदारक दृश्य आहेत. जवळपास शेकडो घरं आणि दुकानं आज पूर्णपणे पाण्याखाली गेली आहेत. आशा करूया लवकरात लवकर हा पूर ओसरेल आणि सांगली पुन्हा एकदा चांगली बनेल. कोल्हापूर जिल्ह्यातल्या शिरोळ तालुक्यात पुराच्या पाण्याची पातळी हळूहळू वाढतीये. अनेक गावांमधल्या नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवलं जात असून हजारो जनावरांना सुद्धा तिथून हलवण्यात आलंय. आणि टाकळीवाडी या गावात जनावरांसाठी एक छावणी तयार करण्यात आली आहे. त्याबद्दल अधिक माहिती देत आहेत आमचे कोल्हापूरचे प्रतिनिधी संदीप राजगोडकर. कोल्हापूर जिल्ह्यातल्या शिरोळ तालुक्याला कायमच महापुराचा फटका बसत असतो आणि यंदा देखील तो बसलेला आहे. आणि म्हणूनच अनेक जनावरांचं देखील स्थलांतर करण्यात आलेलं आहे. नागरिकांप्रमाणे जनावरं सगळी सुरक्षित स्थळी हलवण्यात आली आहेत. मी सध्या टाकळीवाडी इथल्या एका साखर कारखान्याच्या क्षेत्रावर आहे. त्या ठिकाणी आपण पाहतो की हजारो ही जी सगळी जनावरं आहेत, मग त्यामध्ये गायी आहेत, म्हशी आहेत, बैल आहे आणि इतर त्यांची पिल्लं देखील आहेत, त्या सगळ्यांना या ठिकाणी आणण्यात आलेलं आहे.
आणि त्यांना चारा देखील या परिस्थितीमध्ये पुरवणं खरं तर अतिशय महत्त्वाचं देखील असतं आणि अडचणीचं देखील असतं, कारण बऱ्याचशा शेतांमध्ये पूर्णपणे पाणी भरलेलं आहे. तरी देखील आपण पाहतोय ऊसाचं जे वाडा आहे ते घातलं तर जातंयच. मामा, तुमची जनावरं किती, कुठल्या गावातनं इथं कशी आणली सांगा जरा मला. आम्ही शिरोळ तालुका वास्तवाड्यातनं एक म्हस आहे, आमची म्हैस आहे एक. पुराच्या पाण्यासाठी आम्हाला वेढलेला आहे. तरी आम्हाला कारखाना आमच्यासाठी काही लई सोयी केलेल्या आहेत. मला सांगा, एकंदरीत किती जनावरं इथं आहेत आणि आता चारा मिळतोय काय बऱ्यापैकी? रोज आम्हाला चारा पाणी व्यवस्थित सगळा, जागा आहेत बांधायला करायला सगळं व्यवस्थित आहे. तरी बी 1000-2000 गैरवस्त्र असतील. मामा, तुमचे किती काय जनावर आहेत आणि कसं आणलं इथं तुम्ही सांगा? आम्ही टेम्पोने आणलं. रात्री शुक्रवारी रात्री पाणी चढताना इथं सगळ्या जनावरांची सोय केल्यात. कारखाना वैरण हे द्यायला लागलंय. कुठलं गाव तुमचं? बस्तवाडचे. बस्तवाड. आता काय गावात काय परिस्थिती आहे, किती माणसं अडकलेत आणि पाणी किती आहे? अजून पाणी आता 2005च्या पेक्षा बी पाणी जादा आहे गावात. अजून लोक 200च्या वर अजून लोक गावात आहेत, अजून निघणार आहेत. जनावर सगळे आमचे आल्यात एक थोडं पत. मला सांगा, जसं तुम्ही घरात दररोज जनावरांची काळजी घेतात, दूध काढणं असेल, साफसफाई, चारा, तसं सगळं इथं होतं? हा, तसं सगळं व्हायला लागले तसंच करावं लागले सगळं. 19च्या पुरामध्ये जनावरं काही वाहून गेली होती, नुकसान झालं होतं? झालं ते की यंदा झालं नाही तसं? नाही होता काय वेळीच तुम्ही लवकर आणलं म्हणून अगदी वेळीच आणलेले आहेत. आणि आपण पाहतोय आत्ताही अनेक वासरं आहेत, गायी आहेत, म्हशी आहेत, बैल देखील आहेत. त्या सगळ्या जनावरांना या ठिकाणी सुरक्षितरित्या आणण्यात आलेलं आहे. ज्याप्रमाणे नागरिकांची सुटका करण्यात आलेली आहे, तशीच सुटका जनावरांची देखील करण्यात आलेली आहे. संदीप राजगोळकर, न्यूज 18 लोकमत, शिरोळ, कोल्हापूर. तेव्हा वेळीच पावलं उचलल्यामुळे या मुक्या जीवांचा जीव वाचलाय. कोल्हापूर जिल्ह्यात महापूर उतरत असताना आता शिरोळ तालुक्यात मात्र पाण्याची पातळी वाढत चालली आहे. अनेक गावांमध्ये महापुराचं पाणी शिरल्यानं नागरिकांचं स्थलांतर करण्यात आलंय. सध्या या संपूर्ण परिसरामध्ये जिकडे बघावं तिकडे पाण्याचं साम्राज्य दिसतंय. आणि आकीवाट या गावात नेमकी काय परिस्थिती आहे, आढावा घेतला आमचे प्रतिनिधी संदीप राजगोळकर. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये जो महापूर येतो दरवर्षी, त्या महापुराचा सगळ्यात मोठा फटका हा शिरोळ तालुक्याला बसतो. पूर्वेकडच्या भागामध्ये हा तालुका आहे, पण कृष्णा आणि पंचगंगा या दोन्ही नद्यांचा संगम याच तालुक्यामध्ये होतो. आणि त्यामुळेच आपण पाहतोय अशा पद्धतीनं गावागावांमध्ये 15-20 फूट पाणी शिरलेलं आहे. हे चित्र आहे सध्या मी दाखवतोय शिरोळ तालुक्यातल्या आकीवाट या गावामधलं. आपण समोर जो पाहतोय हा खरं तर रस्ता आहे, पण प्रचंड मोठा जलाशय त्या ठिकाणी दिसतोय. काही मुलं चालत जात आहेत, म्हणजे 3 ते 4 फूट इथं पाणी आहे. मात्र गावच्या सखल भागामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये पाणी आहे. आणि याच गावातले काही तरुण माझ्यासोबत आहेत बोलण्यासाठी. किती घरांमध्ये पाणी गेलेलं आहे, काय आतली गावातली नेमकी परिस्थिती काय आहे? आता सध्या आकीवाट गावामध्ये साधारण 30% घरं जे आहेत ते आता बाधित झालेले आहेत. त्या घरांमध्ये पाणी घुसलेलं आहे. आणि गाव तसं बघितलं तर जवळजवळ 100% पूरग्रस्तच असतं, कारण पूर्ण गावाला वेढा बसतो. फक्त मधला टेकडाचा जो भाग आहे अगदी 10% शिल्लक राहतो, पण 100% गाव जे आहे ते पूरग्रस्त म्हणायला हरकत नाही. आणि आत्ता जी परिस्थिती आहे ती 2005ची जी लेवल आहे ती ओलांडलेली आहे नदीने. आणि 19 पेक्षाही मोठा पूर आलेला आहे. 19ची जी पातळी आहे ना ती याच्यापेक्षा थोडी वरती आहे. पण आत्ता जी परिस्थिती आहे ती दोन्हीकडून, म्हणजे पंचगंगेकडून देखील उतरत आहेत, कोल्हापूरच्या पुढून आणि सांगलीकडून. त्यामुळे 19ची परिस्थिती क्रॉस होईल अशी शक्यता निर्माण झालेली आहे. त्यामुळे पाऊस जरी थांबला असला तरी वरती नद्यांमध्ये अजून पुराचं पाणी जास्त असल्यामुळे 19ची जी लेवल आहे ती क्रॉस होण्याची शक्यता आपल्याला जास्त या ठिकाणी दिसत आहे. आता गावात म्हणजे बऱ्याच घरांमध्ये पाणी शिरलं. लोक कोण अडकलेले आहेत की सगळ्यांची सुटका केली आहे? यावेळी लोकांनी तत्पर लवकरही त्या पाण्यातून बाहेर काढलेला आहे आणि लोकांनी सहकार्य चांगलं केलेलं आहे यावेळी. आणि शासनाची मदत पण लवकर आलेली आहे. आधीच सूचना आली होती की पाणी वाढणार आहे, स्थलांतर करून घ्या. पण जनावर असतील, इतर नागरिक असतील, सुटका स्वतः लोकांनी वेळेने काढलेले आहे सगळे जनावरे काढली. काय कामं केली म्हणजे काय? लोकांना मदत बाहेर काढण्यासाठी, सामान भरण्यासाठी त्यांनी सगळी मदत केलेली आहे. सर्व तरुण वर्ग पण प्रयत्नशील राहील तर लोकांना बाहेर काढण्यासाठी. सर्व लोकांनी एकमेकांना साथ देऊन बऱ्यापैकी संपूर्ण गाव आता आपल्या इथं माळावर गुरुदत्त शुगर्स इथं स्थलांतरित झालं आहे. जवळपासची 8 ते 10 गावं आपल्या इथं माळावर टाकळीवाडी इथे गुरुदत्त शुगर्स इथं त्यांनी सर्व शासनाकडून व्यवस्था केली. दरवर्षी जर स्थलांतर करावं लागत असेल तर ठोस उपाययोजना काय मग याच्यावर? ठोस उपाययोजना आता यात शासनानंच लोकांना हे करून दिली पाहिजे. कारण आधीच लोक इथं म्हणजे पॅनिक आहेत आणि लोकांना हेच कळत नाही की दरवर्षी जर असं होत असेल तर इथून पुढं आपलं आयुष्य कसं जगायचं आणि आपली शेतीही पाण्यात जाणार, घरही पाण्यात जाणार, तर इथून पुढं आपलं आयुष्य कसं होणार आहे, आपल्या मुलाबाळांचं शिक्षण असेल, पुढचं फ्युचर असेल, याचं काय होणार हे कुणालाच कळत नाही आहे. त्यामुळे सरकारकडून काय उपाययोजनांची मागणी आहे?
सरकारकडून आता जर तसं बघितलं तर सध्या या काही वर्षांमध्ये खूप सारे पूल जे आहेत पुलांची बांधकामं झालेली आहेत आणि पुलांच्या बांधकामामुळे जो भराव पडलेला आहे आणि त्या भरावामुळं हे पाणी जे आहे ते एवढं इथं तुंबून राहत आहे आणि त्याला मार्ग मिळत नाही आहे. आणि आता देखील 2 पूल इथं शिरोळ तालुक्यामध्ये प्रस्तावित आहेत या भागामध्ये, जे आता खिद्रापूरजवळ पुलाचं काम चालू आहे. आलासचा पूल प्रस्तावित आहे. तर सरकारकडून अशी मागणी आहे आमची की इथून पुढं जे काही पूल होतील त्या पुलांना भराव न टाकता कमानीच्या स्वरूपात जर पाणी व्यवस्थित पलीकडं निचरा होईल पाण्याचा, अशा पद्धतीनं जर पुलांची बांधकाम असतील, रस्त्याच्या भरावाचं काम जर झालं तर जेवढा आत्ता फटका बसतोय तेवढा बसणार नाही. भविष्यात जी कामं आहेत ते अशा पद्धतीनं होणं हे गरजेचं आहे. यापूर्वी जर पाहिलं आपण तर आलमट्टीचं धरण किंवा राधानगरी धरणामधून होणारा विसर्ग याच्यासाठी म्हणजे यालाच कोल्हापूर जिल्ह्यातल्या महापुरासाठी कारणीभूत ठरवलं जात होतं. पण आत्ता जो महापूर आला तो फक्त म्हणजे ते सगळं फक्त पावसाचं पाणी होतं. त्यामुळे निसर्गाचं जे रौद्र रूप आहे किंवा निसर्गाकडून होणारी जी हानी आहे ती टाळण्यासाठी राज्य सरकारनं, जिल्हा प्रशासनानं प्रयत्न करणं गरजेचं आहे. संदीप राजकोळकर, न्यूज 18 लोकमत, आकिवाट, कोल्हापूर. कोल्हापूर जिल्ह्यातल्या शिरोळ तालुक्याला महापुराचा मोठा फटका बसला आहे. त्यामुळे हजारो नागरिकांचं स्थलांतर करावं लागलं. शिरोळ तालुक्यातल्या टाकळीवाडीमधल्या एका साखर कारखान्याच्या गोदामात पूरग्रस्तांना सध्या आसरा देण्यात आलाय. याबद्दल अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी संदीप राजगोळकर. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये महापुराचं संकट आल्यानंतर हजारो लोकांचं स्थलांतर करण्यात आलेलं आहे. अनेक कुटुंब सुरक्षित स्थळी हलवण्यात आलेली आहेत आणि मी सध्या आहे शिरोळ तालुक्यातल्या टाकळीवाडी इथल्या साखर कारखान्याच्या एका गोडाऊनमध्ये. आपण जर पाहिलं तर या ठिकाणी सगळ्या वयोगटातले हे सगळे पूरग्रस्त आहेत. हे या ठिकाणी आलेले आहेत. त्यांना सुरक्षितरित्या या ठिकाणी आणलेलं आहे. कारण आपल्याला माहीत आहे शिरोळ तालुक्याला सगळ्यात मोठा पुराचा फटका बसत असतो आणि त्यामुळं आपण पाहतोय की त्याच तालुक्यातल्या अनेक गावांमधले जे सगळे लोक आहेत त्या सगळ्या लोकांना या ठिकाणी सुरक्षितपणे आणण्यात आलेलं आहे. जे काही साहित्य असेल त्या साहित्यासह हे सगळे जे नागरिक आहेत हे या ठिकाणी आलेले आहेत आणि लहान मुलांसकटच त्यांचं जे स्थलांतर आहे ते या ठिकाणी झालेलं आहे. काही नागरिकांशी मी बोलायचा प्रयत्न करणार आहे. ताई, कुठलं गाव तुमचं आणि काय गावात नेमकी परिस्थिती आहे? मी वंदना दीपक होई. मी कुरुंदाडहून आले. तिथून पाणी एवढं घरामध्ये शिरले आणि चारी बाजूनं पाणी असल्यामुळे आम्हाला बाहेर येणे म्हणजे आमच्या गल्लीतून बाहेर येणं आम्हाला मुश्किल झाले. त्यामुळं आम्ही कसं तरी गल्लीच्या बाहेर येऊन नंतर आम्हाला इथं दत्त कारखान्याने चांगली सोय केली आमच्या लोकांची आणि आम्हाला खूप स्वागत केलं. त्यांनी आलेलं जेवण, पाणी, नाश्ता सगळी सोय केली. सांगा मग घरातलं काय काय साहित्य तुम्ही घेऊन आला आणि काय साहित्याची काय परिस्थिती? हां, आम्ही घरातून म्हणजे आमचे कपडे फक्त घेऊन आले आणि चटई वगैरे हातरायला घेऊन आले. बाकी आम्ही घरातून काही सुद्धा घेऊन आलेलं नाही. साहित्याचं काय साहित्याची परिस्थिती आहे? वाया गेले? हो, वाया गेले, सगळं भिजले, आमचं धान्य भिजले. त्यामुळे महिन्याचा बाजार सुद्धा आता आम्हाला मुश्किल आहे आणि कोरोनामुळे कामधंदा नसल्यामुळं बी आमचं खूप कंडिशन करत आहे. आता मी आणि माझी 3 मुलं एवढीच जण आम्ही राहतोय. त्यामुळे आमच्या तर कमवणं मी एकटीच असते. त्यामुळे नुकसान झाल्यानंतर ते आम्हाला सहन करणं बी शक्य नाही. अतिशय नुकसान झालेलं आहे पूरग्रस्तांचं. आपण दुसऱ्या बाजूला देखील या ठिकाणी पाहतोय की अनेक जे नागरिक आहेत ते या ठिकाणी आहेत आणि अजूनही त्यांची सुटका झालेली नाही आहे महापुराच्या या सगळ्या संकटामधनं. आणि आणखी काही एक मावशी आहेत माझ्याबरोबर. मावशी, कुठलं गाव तुमचं? इथं कधी आलाय तुम्ही आणि काय गावात परिस्थिती आहे? पाणी किती आहे? पाणी लई आहे. मला मराठीत नाही, मला हिंदी राजापूर. किती लोक आहेत? आमचं सगळी लोक हे राजापूरचं आहेत बघा. काय परिस्थिती आहे? परिस्थितीला लई घरा सगळं पाणी आलंय बघा. आणि त्या 5 मध्ये कसं झालंय बघा, तसं ह्या वर्षी तसं झालं. आम्हाला अर्धा गुंठ जागा देण्यात काय नाही. आता कुत्र्याला देऊन पडायचं आणि आम्हाला मस्त खाया प्यायला कमी नाही, काय नाही. सगळं सुरक्षित आहे, सगळं व्यवस्थित आहे. तुम्ही आम्हाला कुठं तर स्थलांतर करून आम्हाला जागा द्यायला पाहिजे. ही व्यथा आहे. स्थलांतर म्हणजे कायमस्वरूपी उपाययोजना, ठोस उपाययोजना महापुरावर झाली पाहिजेत. कारण शिरोळ तालुक्यामध्ये कृष्णा आणि पंचगंगा या दोन्ही नद्यांचा संगम देखील होतो. त्यामुळं या तालुक्याला वाचवण्यासाठी राज्य सरकार असेल, लोकप्रतिनिधी असतील, त्यांच्याकडून प्रयत्न होणं गरजेचं आहे. संदीप राजगोळकर, न्यूज 18 लोकमत, शिरोळ, कोल्हापूर. राज्यात नैसर्गिक आपत्तीमुळे अनेकांची घरं उद्ध्वस्त झाली तर अनेकांना आपला जीव गमवावा लागला. अशा परिस्थितीत नागरिक सरकारकडून मिळणाऱ्या मदतीची प्रतीक्षा करतायत. नुकसानग्रस्तांना कधी आणि कशी मदत मिळणार आहे याविषयी मदत, पुनर्वसन आणि ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांच्याशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी हरीश दिमोटी यांनी. महाराष्ट्रावरती सध्या निसर्ग कोपलाय. अनेक नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली. अनेक ठिकाणी दरड कोसळत आहेत.
अनेक कुटुंबांचं रात्रीतून होत्याचं नव्हतं झालं आहे. अनेकांची जनावरं दगावली, अनेकांनी जीव गमावला आहे. सरकार नेमकं काय करत आहे, त्यांच्यापर्यंत मदत पोहोचली आहे का, आपण जाणून घेऊ. आपल्यासोबत मदत पुनर्वसन आणि ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे आहेत. सर, काय परिस्थिती आहे? खूप आपत्ती सध्या महाराष्ट्रावरती आलेली दिसते. 9 जिल्ह्यांमध्ये सध्या काय परिस्थिती आहे? नाही, अत्यंत खरं मोठी आपत्ती राज्यावर ही कोसळलेली आहे. मग ते भूस्खलन असेल, दरडी कोसळण्याचं असेल किंवा अतिवृष्टीमुळे निर्माण झालेली पूर परिस्थिती असेल, ही उद्भवलेल्या आपत्तीला शासन पूर्ण तयारीनिशी तोंड देत आहे. की बचाव परिस्थिती सध्या प्रायोरिटी आहे ही बचाव कार्याला आहे. आणि आपण NDRFच्या 34 आणि SDRFच्या 6 टीम्स ह्या कोकणात असतील, पश्चिम महाराष्ट्रातले हे 3 जिल्हे असतील, इथं तैनात केल्यात. काही टीम्स रिझर्वड आपल्या आहेत. त्याचबरोबर विशेषतः कोकणाच्या परिसरामध्ये ज्या काही MMRमधल्या काही महानगरपालिका आहेत, तिथले काही आरोग्य कर्मचारी असतील, सफाई कर्मचारी असतील, यांना देखील आपण तिथं डिप्लॉय केलं की जेणेकरून जे काय दलदल झाली असेल पुरामुळे, ह्याच्यामधून पुढे काही साथीचे रोग पसरू नयेत ह्याकरता त्याची साफसफाई असेल, याकरता देखील मनुष्यबळ तिकडं आपण पाठवलेलं आहे. शेवटी सध्या तरी प्रायोरिटी ही बचाव करायला असेल त्याच्या ह्याला आहे. आणि त्याचबरोबर ती ह्या लोकांचे ज्या संसार उघड्यावर पडलेले असतील, मोठं आर्थिक नुकसान देखील झालेलं आहे. त्याकरता देखील आपण त्या संबंधित कलेक्टरना, जिल्हाधिकाऱ्यांनाच आपण अधिकार दिलेले आहेत की जे काय आपत्ती व्यवस्थापनामधनं जे काय पैसे द्यायचे असतात त्याची राज्य शासनाची अधिकार आपण त्या कलेक्टरना दिले की तात्काळ त्या ठिकाणी मदत त्या लोकांना व्हावी. आणि सध्या आपत्ती व्यवस्थापनाच्या याच्यानुसार जे निकष असतील त्यानुसार ते पैसे देतील, परंतु त्या निकषांच्या पुढेही देखील जाऊन लोकांच्या आज मदतीला धावलं गेलं पाहिजे या विचारांचंच हे सरकार आहे. आणि मला खात्री आहे की आदरणीय मुख्यमंत्री महोदय निकषांच्या पुढे जाऊन देखील एक संवेदनशीलपणे ही मदत निश्चितपणे देतील. कीच महाराष्ट्रावरती जी आपत्ती कोसळलेली आहे, अनेक जण आज बेघर झालेले आहेत, अनेकांना मदतीची गरज आहे. केंद्र सरकारचे जे निकष आहेत त्याच्या पुढे जाऊन देखील राज्य सरकार मदत करणार असल्याचं प्राजक्त तनपुरे यांनी म्हटलं आहे. हरीश देमोटे, न्यूज 18 लोकमत, अहमदनगर. तेव्हा ही संपूर्ण परिस्थिती कोकणामध्ये निर्माण झालेली आहे, पश्चिम महाराष्ट्रातल्या जिल्ह्यांमध्ये निर्माण झालेली आहे. आणि याच परिस्थितीच्या बद्दल आज केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्यासोबत या संपूर्ण परिसराचा दौरा केला. यावेळी त्यांनी नेमकं काय म्हटलं जाणून घेऊयात. यासोबत बुलेटिनमध्ये आणखी एक छोटासा ब्रेक घेतो. ब्रेकनंतर इतर काही महत्त्वाच्या घडामोडी. कुठे जाऊ नका, पहा फक्त न्यूज 18 लोकमत. एक टोपली आणि 2 टोपली याचा काही माती आलेलं नाही. पूर्णपणे घात आला आमच्या पूर्ण गावावरती. सगळे गेले, बाकीचे आजूबाजूचे पूर्ण गेले. आता इथे बघूनच आम्हाला कसं तरी वाटतं.
पहिलं कधीच झालं नाही आयुष्यात. हे कसं काय देवाने काय केलंय काय समजायलाच मार्ग नाही. लोकांनी नवीन नवीन घरं बांधली, सगळ्यांची फॅमिली, काय लोक बायकांची आता डिलिव्हरी झाली. मला नेऊन तरी बघा इलाज पोरा तिची आता झाला. ब्रेकनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमतवर. महापुराचं महाकव्हरेज. चिपळूणमध्ये महापूर आला. या पुरात अनेक लोकांचं संसार होत्याचे नव्हते झाले. मुख्यमंत्र्यांच्या आज पाहणी दौऱ्यामध्ये सुद्धा या सगळ्या व्यथा समोर आल्या. या दौऱ्याच्या दरम्यान व्यापाऱ्यांनी आज अक्षरशः मुख्यमंत्र्यांच्या समोर टाहो फोडला. मुख्यमंत्र्यांकडे आपल्या व्यथा मांडण्याचा प्रयत्न करताना या महिलेला आपले अश्रू अनावर झाले. मुख्यमंत्र्यांनी आम्हा व्यापाऱ्यांना मदत करावी अशी मागणी त्यांनी केली. इतकंच नाही तर संपूर्ण बाजारपेठेचं नुकसान झाल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं. स्वाती भोजणे या व्यापारी महिलेशी संवाद साधला आमचे प्रतिनिधी उदय जाधव यांनी. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज चिपळूण शहरामध्ये दाखल झाले. पूरग्रस्त चिपळूण शहराची त्यांनी स्वतः पायीच चालत पाहणी केली आणि इथल्या नागरिकांशी त्यांनी संवाद साधला. एका ताईने त्यांना त्यांचा जो आक्रोश आहे तो रडत सांगितलेला आहे. त्यांचं खूप नुकसान झालं. आपण इथे पाहू शकतो त्यांच्या दुकानामध्ये किती उंचापर्यंत पाणी जे आहे ते शिरलं होतं. या पत्राच्या वरती पाणी गेलं होतं ते सांगतात आणि अजूनही त्यांचं सामान जे चिखलाने पूर्ण मापलेलं आहे. करून आम्ही सगळं करतो. खूप नुकसान झालेलं आहे. सोडायच्या आधी सांगायचं पाऊस पडला ठीक आहे. त्यांनी जेव्हा पाणी सोडलं तेव्हा आधी कल्पना द्यायला पाहिजे होती. ह्याच्या आधी त्यांनी सांगितलेलं आम्ही पाणी सोडणार. आम्ही सगळ्या व्यापाऱ्यांनी उचललेलं होतं. जर त्यांनी कल्पना दिली तर आम्ही हेही उचललेलं असतं. आज आमच्या डोक्याच्या वर पाणी गेलं. आम्ही मागे राहतो. आमचं घर उद्ध्वस्त झालं. आमच्या अख्खी बाजारपेठ उद्ध्वस्त झाली. असा एक दुकानदार नाही तुम्ही बाजारात शोधू शकत की जो आज उभा आहे. काही तुम्ही आणि काही करायला पाहिजे. तुम्ही कुठलाही मदत करा. तुम्ही काय एवढं कर्ज घेता जनतेसाठी हे अजूनही त्यांनी कर्ज घेऊन या सगळ्यांना मदत केली पाहिजे आणि सगळ्यांना उभं राहायला प्रयत्न करून दिला पाहिजे. किती दिवस पाणी होतं तुमच्या इथे? आमच्या इथे 2-36 तास पाणी होतं. आमच्या इथे छपराच्या वर दुकानात आता इथून जवळजवळ 10-12 फूट पाणी आमच्या इथे होतं. आणि अख्खी बाजारपेठ माझं एकटीच नव्हे अख्खी बाजारपेठेचं नुकसान झालं. तुम्ही अख्ख्या बाजारपेठेत बघा. उद्या जरी बाजारातले लोक म्हणाले किराणा घ्यायचा आहे तरी घेऊ शकत नाहीत. ह्याची काहीतरी त्यांनी पाणी भरणार होतं ठीक आहे. पाणी भरलं. पाणी एवढं कधी पाणी भरत नाही. पाणी सोडलेलं पाणी आहे. सोडायच्या आधी यांनी कल्पना दिली असती ना. याच्या आधी जी उचलली होती गेल्या महिन्यात सगळ्या व्यापाऱ्यांनी उचललं असतं. एक कोण उभं करणार आहे? सगळं लोक पै गोळा करून सगळा संसार उभा करतात. आमचं घरापासून सगळं पाण्यात आहे. घरातल्या सगळी इलेक्ट्रॉनिक उपकरणं दुकानातलं सगळं. माणूस उभा कुठनं राहील? एका ठिकाणी राहू शकतो. सगळ्या ठिकाणी नाही उभं राहू शकत. या गव्हर्नमेंटने कर्ज घ्यावं कुणाकडनं पण आमच्या सगळ्या व्यापाऱ्यांना मदत करावी. माझं एकटीचं म्हणणं नाही. माझ्यापेक्षा बेकार अवस्था झाली सगळ्या लोकांची. त्यांचं पण त्यांनी बघावं. आणि कोणताही व्यापारी नाही. एक व्यापारी सांगावं की हा चांगला आहे. ज्या ठिकाणी पाणी जात नाही ना अशा ठिकाणी 5-1 मजला पाणी होतं. याचा त्यांनी विचार करावा. नुसतं येऊन भेटून उपयोग काय नाही. काही उपयोग नाही. मुख्यमंत्र्यांशी तुमचं गाऱ्हाणं मांडलं. तुमचे व्यथा त्यांना सांगितले. ते देखील तुमचे संवाद साधत होते. आणि काहीतरी करून काहीतरी सगळ्या व्यापाऱ्यांसाठी त्यांनी काहीतरी मदत करावी. बाकी आमचं काय म्हणणं नाही. बाकी काही म्हणणं नाही की त्यांनी सगळ्या व्यापाऱ्यांसाठी काहीतरी करावं. एवढं आलेत. एवढी सिक्युरिटी घेऊन आलेत. त्यांनी त्याचं काहीतरी करावं. नुसतं दिखावा करून काय उपयोग नाही. त्यांनी काही मदत करावी पण करावी. मुख्यमंत्र्यांनी अगोदर मागं कधी मदतीला हाक मारलेली नाही किंवा काही नाही केलेलं आहे. कायम तिकडं पश्चिम महाराष्ट्र आणि ह्या इकडं काय मदतीचे गेलेले आहेत हे हात. आणि कोकणात कधी आजपर्यंत झालेलं नाही. आणि प्रसंग ज्या वेळेस कोकणात झालेला आहे त्यावेळेस स्वतः कोकणवासी स्वतः उभा राहिलेला आहे. स्वतःच्या पायावर राहिलेला आहे. पण हे आत्ता जे झालेलं आहे ते भयावह झालेलं आहे एकदम. त्याच्यात काही म्हणजे उभं राहताना आम्ही 5 वर्ष 10 वर्ष मागे गेल्यासारखं आहे. काय करणार व्यापार आणि काय करणार? त्याच्यामुळे हे जे तुम्ही आहे पंचनामे आहेत किंवा जे आता कोणाचे इन्शुरन्स आहेत ते म्हणतात की चांगला माल आहे तो परत विका. काय बेसवर विकणार आहे परत माल हा? याचं काय परत फूड पॉयझनिंग झालं काय झालं तर करणार काय? तर तुम्ही स्वतः जातीने लक्ष घालून हे सगळं करा.
आपण इथे बघतोय की कसं नुकसान झालेलं आहे कोकणवासीयांचं, चिपळूणकर नागरिकांचं खूप मोठं अतोनात असं नुकसान झालेलं आहे आणि त्यांचा आक्रोश त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे मांडलेला आहे. मुख्यमंत्री चिपळूण शहरात आलेले, त्यांनी तात्काळ या सगळ्या चिपळूणच्या नागरिकांना मदत करावी, त्यांचं आयुष्य, त्यांचं जीवनमान पुन्हा त्यांना उभारी घ्यायचं आहे, त्यासाठी त्यांना मोठी आर्थिक गरज असल्याचं त्यांनी मुख्यमंत्र्यांशी बोलताना सांगितलं आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट रजनीश जाधवसह उदय जाधव, न्यूज 18 लोकमत, चिपळूण, रत्नागिरी. कुणालाही अस्वस्थ करणाऱ्या या आक्रोशाची दखल सरकार घेईल अशी आशा करूया. चिपळूण बाजारपेठेतल्या दुकानांचं प्रचंड मोठं नुकसान झालंय. पुराच्या पाण्यामुळे दुकानामधील साहित्याचं नुकसान झालं. दरम्यान बाजारपेठेतील व्यापाऱ्यांशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी उदय जाधव यांनी. आपण चिपळूण शहराच्या मध्यवर्ती भागातल्या बाजारपेठ भागामध्ये आहोत, गांधी चौक परिसरामध्ये, आणि या पान गल्लीमध्ये खूप पाणी शिरलं होतं महापुराचं. त्यामुळे इथल्या स्थानिक व्यापाऱ्यांचं, दुकानदारांचं खूप मोठं नुकसान झालेलं आहे. आपण इथे खाली पाहू शकता कपडा व्यापारी आहेत, त्यांचं कसं नुकसान झालेलं आहे. सर्व दुकानात पाणी शिरल्यामुळे सर्व दुकानातला जो माल आहे कपड्यांचा तो आता त्यांना ओला झाल्यामुळे, खराब झाल्यामुळे सगळा बाहेर काढावं लागत आहे. एक खूप मोठं नुकसान झालेलं आहे व्यापारी वर्गाचं. आपण त्यांच्याशी इथे दाखवू शकतो, त्यांचं दुकान आहे हे समोर, परंतु दुकानामध्ये आतमध्ये अजून काही ठिकाणी चिखल आहे. आपण दुकानदारांशी थेट बोलूया. किती नुकसान झालं, किती दिवस पाणी होतं तुमच्या इथे? 2 ते 3 दिवस पूर्ण पाणी होतं आणि पूर्ण म्हणजे 100% नुकसान झालेलं आहे. सिलिंगलाच पाणी टेकलेलं आहे. काही शिल्लक राहिलेलं नाही. अजूनसुद्धा माल आता आम्ही 2-3 दिवस झालं माल काढतोय. चिखल काही शिल्लक राहिलेलं नाही. पूर्ण सर्व गेलेलं आहे शिल्लक. त्यामुळे एकदम आमची परिस्थिती आम्ही आता मेल्यासारखंच झालेलं आहे. काही आता शासन काय मदत करेल त्याच्यावरच आमचं आता उभं राहणार आहे. कर्जाचं हे काय बिनव्याजी कर्ज वगैरे देईल त्याच्यावरच आमचं आता चालणार आहे. बाकी काही नाही. आता 100% पूर्ण गेलेलं आहे. काही राहिलेलं नाही शिल्लक. वर बोर्डाला पाणी लागलं. 100% नुकसान झालेलं आहे. दुकानाचा जो नेम प्लेटचा बोर्ड आहे त्या बोर्डाच्याही वरती पाणी गेलं होतं. इतकं मोठं नुकसान या दुकानदारांचं झालेलं आहे आणि हे नुकसान खूप मोठं आहे. काही हजारांमध्ये नाही तर काही लाखांमध्ये आहे. त्यामुळे या सर्व दुकानदारांना राज्य सरकारकडनं, प्रशासनाकडनं तात्काळ मदत मिळणं आवश्यक आहे. त्यांना जर पुन्हा उभं राहायचं असेल तर राज्य सरकारकडनं आणि प्रशासनाकडनं त्यांना आर्थिक मदतीची मोठी गरज आहे आणि ती देखील त्यांना तात्काळ मिळणं गरजेचं आहे. स्थानिक चिपळूणकर रहिवासी हे आक्रोश करतायत, राज्य सरकार प्रशासनाकडे मदत मागतायत, त्यांना तात्काळ मदत ही मिळाली पाहिजे. व्हिडिओ जर्नलिस्ट रजनीश जाधवसह उदय जाधव, न्यूज 18 लोकमत, चिपळूण, रत्नागिरी. ब्रेकनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. यानंतर बातमी पावसाची आहे. भारतीय हवामान विभागानं राज्यात नाशिक, जळगाव, पुणे आणि सातारा जिल्ह्यातल्या घाटाच्या भागात पावसाचा अंदाज वर्तवलाय. महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून पावसानं अक्षरशः दाणादाण उडवून दिली, पण काहीशी उसंत घेतलेली होती. पण मुंबई वेधशाळेनं आता जो अंदाज व्यक्त केलेला आहे त्यानुसार महाराष्ट्रात पाऊस कमी होणार असला तर काही भागात तो पुन्हा एकदा येण्याची शक्यता वर्तवली आहे. हवामान विभागानं पुढच्या 5 दिवसांसाठी कोणत्याही जिल्ह्याला रेड अलर्ट दिलेला नाही. ही त्यातल्या त्यात दिलासादायक बाब आहे. गेल्या आठवड्याभरात झालेल्या पावसानं कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये पूरपरिस्थिती निर्माण झालेली आहे. विशेषतः सह्याद्रीच्या घाट माथ्यावरती अतिमुसळधार पाऊस कोसळला आणि त्यामुळे धरणांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी आलं आणि त्यामुळे पूरपरिस्थिती निर्माण झालेली आहे. हवामान तज्ज्ञ रामचंद्र साबळे सर आता आपल्यासोबत आहेत. साबळे सर, पुढच्या 5 दिवसाचा अंदाज नेमका काय पावसाचा आहे? कारण सध्या पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणातले लोक चांगलेच धास्तावलेत. पुढच्या 5 दिवसामध्ये कोकणामध्ये पाऊस राहणारच आहे, काही मर्यादित स्वरूपात. त्याचप्रमाणे दक्षिण महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्रातही पाऊस अल्पसं प्रमाणात पाऊस अधूनमधून राहणार आहे. बरं. मराठवाडा आणि विदर्भात देखील पावसाचं प्रमाण साधारणच राहील. या आठवड्यामध्ये ढगाळ वातावरण देखील त्याचं प्रमाण कमी असेल आणि एकूणच पावसाचं प्रमाण देखील कमी असेल. मात्र पाऊस अधूनमधून राहणं शक्य आहे आणि त्याला कारण असं की हवेचे दाब जे आहेत ते उत्तरेच्या बाजूला 1002 हेक्टोपास्कल, दक्षिणेला 1004 हेक्टोपास्कल महाराष्ट्राच्या राहणार आहेत. त्यामुळे पावसाचं प्रमाण अल्प ते मध्यम स्वरूपात या आठवड्यात राहणार आहे. साबळे सर, जी परिस्थिती आता कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये निर्माण झालेली आहे, असं सांगितलं जातंय की पश्चिम घाटामध्ये म्हणजे विशेषतः कोयनाचं पाणलोट क्षेत्रामध्ये अतिमुसळधार पाऊस कोसळला. अगदी चेरापुंजी
ला पाऊस कोसळावा तसा पाऊस कोसळला आणि त्यामुळे ही परिस्थिती निर्माण झाली असं सांगितलं जात आहे. याच्या मागचं कारण काय आहे? का इतका पाऊस झाला? हा, यापूर्वी देखील आपण याबद्दल असं थोडं माहिती घेतली होती की जे काही हवेचे दाब कमी झाले होते, साधारणपणे 1000 हेक्टोपास्कल इतके कमी झाले होते संपूर्ण किनारपट्टीवरती आणि किनारपट्टी भागामध्ये, त्याचप्रमाणे कोयना आणि इतर कोल्हापूरच्या भागामध्ये त्याला दोन्ही बाजूने वारे येत होते. एक आपण परवाच चर्चा केली की एकूण ईशान्येच्या बाजूनं, पूर्वेच्या बाजूनं आणि उत्तरेच्या बाजूनं जे वारे येत होते, जे आपण पाहतोय की मे पासून ही स्थिती कायम होती, तिकडनं येणाऱ्या वाऱ्यांबरोबर ते मोठ्या प्रमाणात ढग लोटत होते पुढं. त्याच वेळेला इकडनं नैऋत्य मान्सून देखील ऍक्टिव्ह झालेला होता आणि दोन्हींची मिळून एकत्रित जी ढगांची जी गर्दी झालेली होती त्याच्यामुळे फार मोठ्या डोंगरासारखे ढग एकावर एक रचले गेले होते. साधारणपणे 4-5 किलोमीटर पर्यंत उंचीचे ढग असणार आणि एका ढगाची कमीत कमी रुंदी लांबी 5 किलोमीटर, 6 किलोमीटर, 7 किलोमीटर असू शकते, ज्याला क्युम्युलो निंबस क्लाउड्स म्हणतो आपण. हे क्युम्युलो निंबस क्लाउड्स हे साधारणपणे ग्राउंड पासून किंवा जमिनीपासून 1 ते 1.5 किलोमीटर अंतरापासून उंचीवर असतात. ज्या वेळेला जिथले हवेचे दाब कमी होतात तिथं एखादी गोण्या कशा पोत्यावर पोती रचली जातात तसे ढगावर ढग रचले जातात. मोठ्या प्रमाणात ढगांची तिथं दाटी होते, गर्दी होते, आर्द्रतेचं प्रमाण प्रचंड वाढतं की वरून पडणारं पाणी आणि वाहून जाणार. नक्कीच सर. आणि ही सगळी परिस्थिती निर्माण झाली आता याच मोठ्या ढगांमुळे. अतिवृष्टी झाली, ढगफुटीसारखा पाऊस झाला आणि म्हणून आता पूर परिस्थिती सुद्धा निर्माण झाली. मागील 3 दिवसांपासून पावसाची संततधार अमरावती जिल्ह्यात सुरूच आहे. त्यामुळे अतिवृष्टीमुळे पूरस्थिती निर्माण झाली. शेतीसह अनेक घरांचं मोठं नुकसान झालं. सध्या नदी नाले तुडुंब भरून वाहत आहेत. त्यामुळे खासदार नवनीत राणा यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पाहणी केली. जिल्ह्यातल्या अनेक गावातील नुकसानीची त्यांनी पाहणी केली. चिखलात जाऊन त्यांनी नुकसानग्रस्त भागाचा दौरा केला. चिखलातून पुराच्या पाण्यातून वाट काढत लोकांच्या समस्या जाणून घेतल्या. जिल्ह्यातल्या अनेकांच्या घराची पावसामुळे प्रचंड पडझड झाली आहे. त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. ही परिस्थिती बघताना खासदार नवनीत राणा यांचे अश्रू अनावर झाले. त्यांनी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधत मदतीची मागणी केली. अमरावती जिले में जो पानी के कारण सभी किसानों का नुकसान हुआ है, घरों का नुकसान हुआ है, कहीं लोग निकल नहीं सकते. ऐसी गांव में आज भी सिचुएशन अगर आप देखेंगे तो हम सब पानी में ही खड़े हैं. 100 घर, 200 घर पानी में पूरे डूबे थे. मुझे लगता है मुख्यमंत्री साहब विदर्भ में भी सेल्फ ड्राइविंग करके आए, ड्राइविंग के शौक रखते हैं, तो मुझे लगता है किसानों की परिस्थिति आज उन्होंने खुद देखनी चाहिए और खुद ड्राइव करके यहाँ तक आना चाहिए और देखना चाहिए क्या परिस्थिति हमारे अमरावती जिले में. राज्याचे कृषी मंत्री दादा भुसे विदर्भ दौऱ्यावर आहेत. अमरावती जिल्ह्यातल्या नुकसानग्रस्त भागाची दादा भुसेंनी पाहणी केली. दादा भुसे अमरावतीतल्या दर्यापूर मार्गावरून जात असताना बोरखेडी नजीक भाजप कार्यकर्त्यांनी त्यांचा ताफा अडवण्याचा प्रयत्न केला. भाजप कार्यकर्त्यांनी कृषी मंत्री यांचा काळे झेंडे दाखवून निषेध केला. खरं तर पावसानं अमरावती जिल्ह्यातल्या शेतीचं अतोनात नुकसान केलंय. कृषी मंत्र्यांनी केवळ काही ठिकाणची पाहणी केली, मात्र भातुकली तालुक्यात देखील शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय. त्या भागाचा पाहणी दौरा न केल्यानं भाजपनं जाहीर निषेध केला. याच सगळ्या महत्त्वाच्या घडामोडींसोबत बुलेटिनमध्ये आपण इथेच थांबतोय. ताज्या घडामोडींसाठी बघत रहा न्यूज 18 लोकमत.